या ठिकाणी मला सांगायला नक्की आवडेल, की ग्रामीण भागातील मुलं पण असतात. हा पण या वाक्यातला जर आपण काढून टाकला, तर मी आवर्जून सांगेन, की ग्रामीण भागातलीच मुलं जास्त मुंबई शहरमध्ये भरती होतात. तर सर ह्या दोन्ही म्हणजे ग्राउंड मैदानी आणि लेखी ह्या दोघांसाठी मुलांनी किती किती वेळ काढला पाहिजे दिवसातून? जर एखादा मुलगा आता असेल त्याला पोलीस बनायचं आहे तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे ग्राउंडची? विद्यार्थ्यांना भीती वाटते अंकगणिताची, त्यातली एखादी ट्रिक तुम्ही स्वतः सांगा. सांगायचं झालं तर भरपूर ट्रिक आहेत गणेश, पण त्यातल्या 1-2 छोट्याशा क्लुप्ती मी सांगतो. काही वेळा मिथ असतोय की एकदा फॉर्म सबमिट केला की त्याच्यावर परत एडिट करू शकत नाही आपण, कारण का चुका होतात फॉर्म भरताना. अगदी बरोबर. त्यामुळे पण मुलांच्या मनात भीती असू शकते. अगदी बरोबर. आजचा आपला पॉडकास्ट ज्यांना कोणाला पोलीस बनायचं असेल, महाराष्ट्र पोलीस असू दे, मुंबई पोलीस असू दे, हे ज्यांना कोणाला बनायचं आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. कारण आज आपल्या सोबत आहेत शैलेश यादव सर. ते स्वतः एक मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत व ते पोलीस मध्ये जे भरती होतात त्या मुलांसाठी काम सुद्धा करतात, त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. तर चला सुरुवात करूया आजच्या MH टॉक्सला. नमस्कार सर. नमस्कार गणेश. तुमचं MH टॉक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आलात, खूप आभार मानतो आम्ही त्यासाठी तुमचे. आज आपण पोलिसांवरतीच बोलणार आहोत, तुमच्या आयुष्यावरती बोलणार आहोत आणि येणाऱ्या भावी पिढी जी पोलीस बनण्याची इच्छुक आहे त्यांच्यावरती बोलणार आहोत. तर सर पहिला प्रश्न असा की तुम्ही स्वतः एक पोलीस आहात, बरोबर. तर तुम्ही पोलीस कसे झालात ह्याच्याबद्दल पहिला आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र टॉक्समध्ये इथे बोलण्याची संधी दिली म्हणून मी गणेश खरंच आभार व्यक्त करतो तुझे या ठिकाणी, या माध्यमातून. पोलीस दलामध्ये भरती होण्याचं कारण म्हणजे लहानपणापासून आम्ही पोलीस लाईन किंवा मुंबईच्या या वरळी पोलीस वसाहतीमध्ये राहिलेले मुलं असल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये कुठेतरी पहिल्यापासून सरकारी नोकरीमध्ये पोलीस या दलामध्ये आपल्याला भरती व्हायचं आहे अशी खूप इच्छा होती. आणि याचं जे एक पॅशन होतं हे खूप वेगळंच होतं. पोलीस वडिलांना पाहिलेलं होतं की पोलीसमध्ये नोकरी करताना कशी नोकरी असते किंवा काय असते, त्यामुळे कुठेतरी माइंडमध्ये क्लॅरिटी होती किंवा माइंडमध्ये थोडंसं माहिती होतं की बाबा हा ही नोकरी आपल्याला करणं सोपं जाईल. त्यामुळे पोलीस दलाकडे भरती होण्याचा खूप असं आकर्षण होतं. आणि एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मग पोलीस दलाकडे भरती होण्यासाठी अभ्यास सुरू केला आणि त्यानुसार मग पोलीस दलामध्ये भरती झालो. खूप छान, खूप छान. आता तुम्हाला सध्या किती वर्ष झाली सर कार्यरत आहात तुम्ही पोलीसमध्ये? 2011 पासून मी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. आता जवळपास 15 वर्ष सर्व्हिस झालेली आहे माझी. बापरे, 15 वर्षाची सर्व्हिस. या 15 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये कसा अनुभव होता? आम्ही 2011 साली पोलीस दलात भरती झाल्यानंतर ट्रेनिंग करून आलो. लातूर PTC या ठिकाणी आमची ट्रेनिंग झाली. आमच्या बॅचमधले काही लोक, काही मित्र आमचे जालन्याला गेले, काही लातूरला गेले, काही दौंड PTCला गेले. तर आम्ही लातूरला ट्रेनिंग केलं आणि ट्रेनिंग करून आल्यानंतर आमची फर्स्ट बॅच अशी होती 2011 सालची गणेश. मला आवर्जून विशेषतः सांगायला आवडेल की आम्हाला ट्रेनिंग करून आल्यानंतर जी मुलं, जे आमचे कलिग्स ज्यांची ग्रॅज्युएशन्स कंप्लीट झाले होते, ज्यांचं पदवीधर आहेत, त्यांना माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर त्यावेळी असलेले त्यांच्या डायरेक्ट आदेशानुसार आम्हाला पोलीस स्टेशन देण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला आल्यानंतरच पोलीस स्टेशनची जी नोकरी करायची असते किंवा तिथे जो मेन पोलीस दलाचा अनुभव असतो, ज्याला पोलीस दलाचं म्हणजे बॅकबोन असं म्हटलं जातं, तर ते आम्हाला अनुभवायला मिळालं आणि आमच्या नवीन फ्रेश एनर्जीमध्ये ते शिकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. हे आम्ही आमचं खरंच नशीब समजतो. खूप छान, खूप छान. आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही भरती झालात, तर आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावरती की नवीन जे कोणी व्ह्यूअर्स असतील आपले, ज्यांना पोलीस बनायचं असेल, त्यांच्यासाठी सुरुवात कशी असली पाहिजे? त्यांनी सर्वात पहिलं पोलीस बनायचं त्यांचा माइंडसेट कसा ठेवला पाहिजे? पोलीस बनण्यासाठी प्रामुख्याने 2 विभागामध्ये आता पोलीस भरती डिवाइड झालेली आहे. अगोदरपासून पण तशीच 2 विभागामध्ये डिवाइड झालेली आहे. एक तर म्हणजे मैदानी परीक्षा आणि दुसरी होते ती लेखी परीक्षा. अगदी तर बरोबर. मैदानी परीक्षा ही सगळ्यात अगोदर घेतली जाते. त्यामुळे मैदानी परीक्षेचं एक 50 मार्काचं वेटेज आहे, ज्याच्यामध्ये 3 इव्हेंट्स आहेत. तर मैदानी परीक्षेला मुलं संपूर्ण महाराष्ट्रातून, मुंबईमधून अतिशय मेहनतीने ताकद लावत असतात. त्याचप्रमाणे दुसरा पार्ट झाला तर तो आहे लेखी परीक्षेचा, ज्याला 100 गुण आहेत. तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लेखी परीक्षेचा 100 गुणांचा हा पार्ट. तर या 2 पार्टमध्ये पोलीस भरती डिवाइड झालेली आहे. एकतर मैदानी परीक्षा आणि एकतर लेखी परीक्षा. 50 मार्कची मैदानी परीक्षा आणि 100 मार्काची लेखी परीक्षा, या दोन्हीही विभागांकडे मुलांनी मला वाटतं प्रामुख्याने लक्ष देऊन त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. अगदी बरोबर.
पण ह्या दोन विभागामध्ये जसं बोललात तुम्ही, ग्राउंड असतो आणि नंतरला लेखी रायटिंग परीक्षा. एक्झाम असते, लेखी परीक्षा असते. त्याच्या आधी प्रोसेस असते त्यांना अटेम्प्ट करण्याची, म्हणजे ऍडमिशन फॉर्म भरण्याची असते. अगदी बरोबर. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं स्टार्टिंगला बोलूया, त्यानंतर आपण रायटिंग एक्झाम पण बोलू आणि नंतर ग्राउंड एक्झाम पण बोलू. बरोबर. तर फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी असते, त्याची क्रायटेरिया काय असते, शिक्षण किती हवं असतं? पोलीस भरतीसाठी आता 12वी पास हे शिक्षण लागतं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस भरतीचं आयोजन केलं जातं किंवा पोलीस भरती राबवली जाते. त्यासाठी 12वी पासचं क्वालिफिकेशन आवश्यक आहे. मुलांसाठी उंची 165 सेंटीमीटर, मुलींसाठी उंची 155 सेंटीमीटर असा बेसिक क्रायटेरिया आहे त्याचा. हा जर तुम्ही क्लिअर करत असाल तर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर किंवा 12वी पास होण्याच्या अगोदर 1-2 वर्ष पोलीस भरतीची तयारी नक्की करू शकता. ओके. तसं तुम्ही तर भरपूर विद्यार्थ्यांना घडवलं आहे, तर बेसिक चुका काय होतात विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना? गेले 10 ते 10.5 वर्ष झालं आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय. मी हम्म. पोलीस दलामध्ये 2011 साली भरती झालो, आपल्याला अगोदरच सांगितलं. 15 वर्ष सर्व्हिस झाली आणि मुलांसाठी मार्गदर्शन करण्याचे जे काम आहे ते आपण 10 ते 10.5 वर्ष झालं गेले करतोय. तर बेसिक मुलांकडून या 10-10.5 वर्षामध्ये माझ्या दृष्टिकोनातून ज्या मी ऑब्झर्व्ह केल्या चुका, अगदी मुलांना फॉर्म भरण्यापासून डिफिकल्टीज येतात. कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही पोलीस दलात भरती झालो तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदरपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. आणि ऑनलाईन प्रक्रिया म्हटलं की आपला 12वी पास झालेला मुलगा हा अतिशय फॉर्म भरण्यासाठी म्हणजे काय सांगू शकतो आपण, घाबरलेला असतो किंवा त्याच्या मनात भरपूर शंका असते की माझ्याकडून काही मिस्टेक झाली तर, माझ्याकडून काही चुकी झाली तर. बरोबर. अशी कुठलीही शंका न ठेवता तुमच्या एखाद्या मित्राने जर कधी या अगोदर फॉर्म भरलेला असेल किंवा ज्या सायबरमध्ये बरेच सायबर असे पण आहेत की जिथे गाईडलाईन केले जातात की फॉर्म कसे भरले पाहिजेत, अशा पर्टिक्युलर सायबरमध्ये मला वाटतं तुम्ही जाऊन फॉर्म भरला पाहिजे. तुम्ही जिथे अकॅडमीजला असतात तिथे सर असतील, तिथे तुमचे कोच असतील, तिथे तुमचे मार्गदर्शक असतील, हे तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना कुठलाही म्हणजे अशी भीती ठेवण्याची गरज नाहीये. निसंकोचपणे तुम्ही व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन ते फॉर्म ऑनलाईन फिलअप केले पाहिजे. बरोबर. काही वेळा मिथ असतोय की एकदा फॉर्म सबमिट केला की त्याच्यावर परत एडिट करू शकत नाही आपण, कारण का चुका होतात फॉर्म भरताना. अगदी बरोबर. त्यामुळे पण मुलांच्या मनात भीती असू शकते. अगदी बरोबर. तसं सुद्धा आहे, परंतु आपल्याला एडिट करण्याचा ऑप्शन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये असतो. त्यामुळे जरी तुमच्याकडून एखादी मिस्टेक झालेली असेल तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. तुम्ही त्यानंतर एडिट करू शकता आणि त्यानंतर फायनल सबमिशन असतं. ते फायनल सबमिशन करण्याच्या अगोदर तुम्ही 1 वेळा, 2 वेळा, किमान 3 वेळा ते व्हेरीफाय केलं पाहिजे की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, तुमचे पर्सनल डिटेल्स असतील हे तुम्ही व्यवस्थित फिलअप केलेत का, तुमचे डॉक्युमेंटेशन्स असतील हे तुम्ही व्यवस्थित भरलेले आहेत का, आणि मगच ते फायनल सबमिशन केलं पाहिजे. ओके. तर आतापर्यंत आपण जो फॉर्म भरण्याचा जो पार्ट असतो तो आपण क्लिअर केलाय. आता आपण वळूया त्यानंतरचा, म्हणजे ग्राउंड सर्वात पहिली होते, नंतरला लेखी होते, जर मी चुकीचं नसेल तर. अगदी बरोबर. तर आपण ग्राउंड बद्दल आता बोलूया. तर ग्राउंड म्हणजे मैदानी परीक्षा ही किती इम्पॉर्टंट असते? अतिशय महत्त्वाची मला वाटतं ही प्रक्रिया आहे. कारण मैदानी परीक्षा गणेश मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी भारतामध्ये होणाऱ्या ज्या पण काही कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षा असतील यांच्यामध्ये पोलीस भरती जी आहे ही खरोखरच अतिशय चॅलेंजिंग अशी एक परीक्षा आहे. कारण मी सुद्धा या प्रक्रियेतून गेलेलो आहे आणि जवळून अनुभवलेल्या आहेत या गोष्टी. आणि मुलांना मला वाटतं मैदानी आणि लेखी या दोन्ही परीक्षांचं कोऑर्डिनेशन करणारी अशी ही एकमेव परीक्षा असेल आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा भारतामध्ये पोलीस दलासाठी राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेमध्ये, की जिथे दोन्हीही ठिकाणी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला परफॉर्म करायला लागतं. मी म्हणेन की 100 पैकी अगदी 90-92% वरती ज्यावेळी तुम्ही दोन्ही ठिकाणी स्कोर घेऊन येता त्यावेळी तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं. त्यामुळे मैदानी आणि लेखी दोन्ही परीक्षांचं खूप इम्पॉर्टन्स महत्वाचं आहे. ओके. तर ग्राउंड मध्ये नेमक्या कोणकोणत्या परीक्षा असतात? ग्राउंडमध्ये 3 इव्हेंट आहेत. सध्या आता चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये किंवा आता लास्ट इयर झालेल्या पोलीस भरतीमध्ये सांगतो. मुलांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, मुलांसाठी शॉर्टपुट आहे, गोळा फेकायचा आहे, आणि त्याचप्रमाणे 100 मीटर धावणे. हे 3 इव्हेंट प्रामुख्याने मुलांसाठी असतात. 1600 मीटरच्या ऐवजी मुलींकरता जर आपण पाहायला गेलं तर 800 मीटर रनिंग आहे, शॉर्टपुट आहे आणि 100 मीटर रनिंग आहे. हे 3 इव्हेंट मुलांसाठी आणि मुलींसाठी आहेत. ओके. जर एखादा मुलगा आता असेल, त्याला पोलीस बनायचं आहे, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे ग्राउंडची? म्हणजे पहिला ग्राउंडचं जसं बोला तुम्ही 1600 मीटर रनिंग आहे, तर रनिंगची सुरुवात कशी केली पाहिजे? अच्छा, रनिंगची सुरुवात करताना मी आवर्जून सांगेन की जी मुलं अगदीच फ्रेशर आहेत, पहिल्यांदाच पोलीस भरती द्यायचा प्रयत्न करतात, त्यांनी त्यांच्या जवळच्या परिसरामध्ये कुठे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळते का हे महत्वाचं आहे. हे मी प्रामुख्याने आवर्जून सांगेन. कारण बरीच मुलं आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला गेलं तर स्वतःहून प्रॅक्टिस करायला जात आहेत, जेणेकरून ही प्रोसेस खूप
टाइम कन्झ्युमिंग होते. म्हणजे जे काम तो 6 महिने, 8 महिने, 10 महिन्यामध्ये एखाद्या जर मार्गदर्शकाने, एखाद्या जर चांगल्या गुरुने त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर होऊ शकतं. त्यासाठी तो मुलगा बिचारा त्या स्वतःहून प्रॅक्टिस करण्याच्या नादामध्ये हम्म. 12-12 महिने, 18-18 महिने, 1-1, 2-2 वर्ष त्याचे वेस्ट जात आहेत. हम्म. असं न होण्यासाठी मला वाटतं प्रामुख्याने तुम्ही मार्गदर्शकाचा सल्ला घ्या. बरोबर. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक इथे काम करतायत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असेल, आणि त्यांची गाईडलाईन्स खूप नवीन मुलांसाठी उपयोगी ठरेल असं मला उपयोगी. आवर्जून वाटतं. अगदी बरोबर. हा मुद्दा खरोखर चांगला बोललात तुम्ही. कारण का आपण जेव्हा स्वतः प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा आपण स्वतःची लिमिट सेट करतो, तेवढंच काम करतो आणि स्वतःच खुश होऊन जातो असं वाटतं मला. अगदी बरोबर, अगदी पण बरोबर. जेव्हा मुलाला आपल्यावर कोणतरी असतो बघणारा, हां. तेव्हा आपण थोडं प्रेशरमध्ये असतो त्या गोष्टीच्या आणि त्यांना आपण शेप देतो माणूस तो. नक्कीच, नक्कीच गणेश. म्हणजे मुलांना स्वतःचं लिमिटेशन्स माहीत नाहीये. आपल्याला थोडासा जरी फिजिकल ऍक्टिव्हिटीज करताना, ग्राउंडची प्रॅक्टिस करत असताना त्रास झालं, पोटामध्ये दुखणं आलं, किंवा कुठेतरी शोल्डर पेन आला, कुठेतरी अँकल पेन आला, कुठेतरी नी पेन झालं, थोडं जरी त्रास झाला तरी मुलांना तेव्हा वाटतं प्रॅक्टिस करणाऱ्या की आपण खूप सराव करतोय, आता आपल्याला रेस्ट घ्यायला पाहिजे. परंतु तेच जर तुमचा एखादा कोच तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग करत असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, तर त्याला तुमच्यापेक्षा जास्त माहिती असतं की याच्याकडून फिजिकल ऍक्टिव्हिटी किती प्रॅक्टिस करून घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. त्यामुळे मला वाटतं इथे मार्गदर्शक किंवा गुरु, कोच असणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. बरोबर, अगदी बरोबर. जसं आपण बोललात की कोच, मार्गदर्शक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का तो त्या मुलाला एक्झॅक्टली सांगतो की काय केलं पाहिजेस तू. आपल्याला दुखत असेल तर आपण तिथे थोडंसं बॅकफुटला पण येऊ शकतो किती वेळेला. तर नक्कीच, कोच तेच नक्कीच. काम आपलं थोडं हलकं करतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर एखादा कोच असेल तर आपल्याला फिटनेसची पण भरपूर गोष्ट म्हणजे लक्ष द्यावं लागतं. डाएट असो आपला, स्लीप बरोबर. सायकल असो, ते पण तो आपल्याला खूप मॅनेज करतो. त्याच्याबद्दल सर थोडं सांगू शकता का? अतिशय महत्त्वाचा मुद्दा गणेश असेल हा, की मला वाटतं स्लीप किंवा डाएट याच्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. मैदानीचा सराव करत असताना फिजिकल ॲक्टिव्हिटीज एवढ्या मुलांकडून या कोच, मार्गदर्शक यांच्याकडून, यांच्या मार्फतीने घेतल्या जातात की या खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. तर त्यासाठी त्यांची स्लीपसुद्धा, त्या विद्यार्थ्यांची, त्या कॅन्डिडेटची, मुलं असतील, मुली असतील, यांची स्लीपसुद्धा मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. अगदीच आपण दिवसाला या 24 तासाला जर ब्रेक करायचं झालं, तर मी माझ्या वेळी तयारी करताना थोडंसं अतिशय सोप्या पद्धतीने या 24 तासाला ब्रेक केलं होतं. 8 तासाची स्लीप मला वाटतं आवश्यक आहे. मग ती तुम्ही नाईटची 6 तासाची स्लीप असेल आणि 2 तासाची तुमची दुपारची रेस्ट असेल, किंवा 7+1 किंवा 6+2 असं तुम्ही 8 तासाची तरी किमान रेस्ट केली पाहिजे. कारण फिजिकल रिक्वायरमेंटनुसार ज्या ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडून करून घेतल्या जातात, यासाठी स्लीप, आराम खूप गरजेचं आहे. याच्या माध्यमातून तुमच्या शरीराची पूर्ण रिकव्हरी होत असते. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा तू विचारल्याप्रमाणे असेल डाएटचा. डाएट सुद्धा या ठिकाणी मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदीच महागडे तुम्हाला ड्रायफ्रुट्स घेऊन येणं आणि महागडे खर्च करणं घरातल्या, आणि मगच तुमचा डाएट केला जाईल, याची काही आवश्यकता नाही. अगदी घरातले चणे असतील, शेंगदाणे असतील, आईने घरात केलेले शेंगदाण्याचे लाडू असतील किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू असतील, हे सुद्धा तुम्ही खाल्ले तरी व्यवस्थित डाएट मेंटेन होऊ शकतो. फक्त तुम्ही स्लीप आणि डाएट या दोन्हीही गोष्टींना प्रचंड इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. ओके, खूप छान सांगितलं सर. कारण का आजकाल भरपूर गोष्टी आहेत ज्या मुलांना माहिती नसतात. ह्या थोड्याशाच सांगितलं सरांनी, त्याच्यावरती भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी होती. त्याच्यानंतर आपण जाऊया सर रायटिंग एक्झाममध्ये. तर त्याच्यामध्ये किती, एकच पेपर असतो रायटिंगला? येस, अगदी बरोबर. 100 गुणांचा एकच पेपर असतो लेखी परीक्षेचा. जे आपण मगाशी प्रामुख्याने बोललो की मैदानी 50 मार्क्ससाठी असते, 50 गुणांसाठी असते, आणि लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते. या लेखी परीक्षेच्या 100 गुणांच्या पेपरमध्ये 4 विषय प्रामुख्याने महत्त्वाचे आहेत, आणि या 4 विषयांवरती अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अंकगणित 25 मार्क्स, बुद्धिमत्ता 25 मार्क्स, मराठी व्याकरण 25 मार्क्स, आणि तुमचं GK/GS 25 मार्क्स, असं 100 मार्काचा हा लेखी परीक्षेचा तुमचा सिलेबस डिवाइड झालेला आहे. यांचा वेटेज कसा असतो? 25-25-25 असा असतो आणि तो 100 होतो? अगदी बरोबर. 25-25 मार्काचा सिलेबसमध्ये दिल्याप्रमाणे वेटेज आहे, परंतु पेपरला येताना थोडेसे 1-2-4 प्लस मार्क्स होऊ शकतात, प्लस मायनस मार्क्स होतात. तुमचा आवडता विषय कोणता होता सर? माझा आवडता विषय प्रामुख्याने सांगायचं झालं गणेश, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हेच 2 विषय गेले 10 वर्ष मी मुलांना मार्गदर्शन करतोय. मराठी व्याकरण आणि GK/GS या विषयावरती सुद्धा मी सिलेक्शन होताना किंवा त्यानंतर सुद्धा स्वतःला अपडेट ठेवतो किंवा अभ्यास करतो. परंतु माझा आवडीचा विषय बोललास तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता निश्चितपणे. ओके. तुमच्या अकॅडमीमध्ये जेव्हा शिकवता सर तुम्ही, तेव्हा अशा कोणत्या चुका तुम्हाला आढळल्या आहेत का मुलांकडून होताना अंकगणितामध्ये? नक्कीच. अंकगणित हा विषय असा विषय आहे की जो शालेय जीवनात आणि पुढचं 11वी-12वीचं त्याचं झालेलं जे काही शिक्षण असेल, एज्युकेशन असेल, 12वी पास विद्यार्थ्याच्या सगळ्यात मनात जर कोणत्या विषयाबद्दल भीती असेल गणेश, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय आहेत. या 2 विषयांना तो अजिबात हात लावायला पाहत नाही, कारण शिक्षण पद्धतीमध्येच त्याने अभ्यास करतानाच त्याच्या डोक्यामध्ये हे
कुठेतरी फीडअप झालेलं आहे की हम्म. अंकगणित हे कठीण आहे. कारण बरोबर. आपल्या शाळेतल्या शिक्षकांनीच त्यांना सांगताना सांगितलंय की 30 पर्यंत पाढे झाले तरच तुम्हाला गणित येणार. हा. आणि मला वाटतं 12वीच काय अगदी 15वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी गणेश आवर्जून सांगेन, ग्रॅज्युएट नाही मास्टर झालेले असतील हा. तरी सुद्धा मी सांगेन की कोणाचेच 30 पर्यंत पाठ नसतात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गणित हा विषय येणारच नाही. तर ती भीती मला वाटतं कुठेतरी साईडला ठेवून त्यांनी गणिताकडे एका पॉझिटिव्ह व्ह्यूने पाहायला पाहिजे. तर ते महत्वाचं ठरेल. त्यामुळे गणित हा मुलांचा खूप अडचणीचा विषय आणि त्यामुळे आपण गणित या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने गेले 10 वर्ष काम करतोय. ओके. तुम्ही असं काय वेगळं करताय सर की ना गणित फार सोपं होऊन जात आहे? अगदीच. गणेश, कसं आहे, अंकगणित या विषयाची भीती शालेय जीवनात असताना काय होती ही मी अनुभवली आहे. परंतु अंकगणित हा विषय माझा लहानपणापासूनच खूप आवडीचा विषय होता. मी 4थीची स्कॉलरशिप परीक्षा दिली, 7वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा दिली. त्यावेळी सुद्धा आणि त्यानंतर माझं जे काही अकॅडमिक एज्युकेशन झालं, अगदी BSc केमिस्ट्री असेल, फार्मसी असेल किंवा त्यानंतरचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असेल, यावेळी अंकगणित हा विषय माझा आवडीचा किंवा जमेचा विषय होता. मला आवडत असल्यामुळे मी त्याच्यावरती चांगल्या प्रभुत्वाने काम करत होतो. त्यामुळे माझा व्ह्यू मुलांना पोहोचवण्याचा हाच आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची जी भीती तुमच्या मनामध्ये आहे, हे कुठेही पाढे, कॅल्क्युलेशन्स किंवा गुणाकार, भागाकार या गोष्टींमध्ये न अडकता तो सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत कसा आपण पोहोचवू शकतो आणि मुलांना सहजरित्या शॉर्ट ट्रिकने कसं अंकगणित सोडवता येईल याच्याकडे माझा जास्तीत जास्त कल असतो, जेणेकरून त्याला कुठेही, म्हणजे अकॅडमिक एज्युकेशन करताना आपण जसं अंकगणित शिकलो असं कुठेही त्याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सने आपण अंकगणित शिकवतो. ओके. तर जसं तुम्ही बोललात सर, तुमचा फेवरेट टॉपिक पण तो आहे, विषय पण तो आहे, तर आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी ट्रिक तुम्ही जो म्हणजे आपण हार्ड असते शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना भीती वाटते अंकगणिताची, त्यातली एखादी ट्रिक तुम्ही स्वतः सांगा. सांगायचं झालं तर भरपूर ट्रिक आहेत गणेश, पण त्यातल्या 1-2 छोट्याशा क्लुप्ती मी सांगतो, जेणेकरून खरंच किती सोपं आहे अंकगणित हे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. हा. अगदी छोटासा एक गुणाकार आपण पाहिला हा. की 32 मल्टिप्लाय बाय 11 म्हणजे 32 गुणिले 11 हा जर गुणाकार मला करायचा असेल, तर मुलांची शालेय पद्धतीनुसार काय पद्धत असते गुणाकाराची, 32 गुणिले 11 करायचं असेल तर 11 दुने 22, त्या 32 मधल्या 2 ना ते गुणतात, 11 दुने 22, 2 हातच्या 2 आला आणि 11 त्रिक 33 आणि 2 35, असं 352 असं त्याचा आन्सर येईल. हा टिपिकल शालेय जीवनातला आपला ऍटिट्यूड झाला की गुणाकार कसा करायचा. पण तू म्हणालास तसा शॉर्ट ट्रिकने करायचा झाला तर 32 गुणिले 11 या गुणाकारामध्ये 32 जसेच्या तसे तुम्ही 32 लिहा आणि त्या 3 आणि 2 ची बेरीज मध्ये 5 लिहा. 352 आन्सर एका सेकंदात रेडी झाला. हा झाला सोपा आणि साधा गुणाकार 11चा. अशा भरपूर क्लुप्त्या असतात, जसा 5चा गुणाकार असेल, 25चा गुणाकार असेल, हा कुठेही आपण गुणाकार करत न बसता शॉर्ट ट्रिकने आन्सर्स काढू शकतो. ओके. म्हणजे ह्या सर्व ट्रिक्स तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता तुमच्या? अगदी बरोबर, अगदी बरोबर. अशा तुमच्याकडे मला वाटतं शेकडो असतील. भरपूर ट्रिक्स वर आपण काम करतो आणि दरवेळी प्रत्येक बॅचला, प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्यात मी स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त अजून मुलांना अंकगणित कसं सोपं. अंकगणितानंतर सगळ्यात दुसरा विषय म्हणजे बुद्धिमत्ता, याच्याबद्दल थोडं सांगा. बुद्धिमत्ता म्हणजे सांगायचं झालं तर असा विषय आहे की अंकगणितामध्ये एक वेळ तुम्ही 25 मार्क्ससाठी जर अंकगणित आला तर तुम्ही 25 मार्क्स नक्की घेऊन येऊ शकता. पण बुद्धिमत्ता हा असा विषय आहे, जर तिथे 25 क्वेश्चन्स आले किंवा 20 क्वेश्चन्स आले, व्हॉट एव्हर, किती पण क्वेश्चन्स येऊ द्या, पण बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला आउट ऑफ स्कोर आणणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. इट्स डिफिकल्ट टास्क. कारण बुद्धिमत्ता हा प्रत्येकाला अतिशय सोपा आहे असा विषय वाटणारा असतो, परंतु त्याच्यावरती येणारे प्रश्न हे तुम्हाला खूप कन्फ्युज करणारे किंवा तुमचे मार्क्स कट करणारे असतात. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की अंकगणितापेक्षाही जास्त तुम्ही बुद्धिमत्तेकडे थोडं व्यवस्थित बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ओके. हिस्ट्री असतं का, इतिहास असतो आपला, इतिहास, भूगोल? हो, ते विषय सुद्धा जीके मध्ये असतात. इतिहास, Okay. भूगोल, पॉलिटी हे विषय सुद्धा तुम्हाला असतात अभ्यास ते करायला. विषय हाताळणं किती म्हणजे मुलांसाठी, ते आपलं मुलांच्या व्ह्यूने घेऊया आपण, त्यांनी कसं त्या विषयांवरती लक्ष दिलं पाहिजे? कारण का हिस्ट्री, जिओग्राफी असू दे, हे लक्षात ठेवणं फार कठीण आहे, खूप जणांना तो टफ पण जातं, तर त्या गोष्टी कशा त्यांनी डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत? अगदी बरोबर आहे. थिअरिटिकल विषय असल्यामुळे किंवा ते अवांतर वाचनाचे, पाठांतराचे विषय असल्यामुळे त्या विषयांना अभ्यास करत असताना मुलांना नक्की कंटाळा येतो, हे मी समजून घेऊ शकतो. परंतु हे विषय तुम्हाला परीक्षेला नक्की किती मार्क्ससाठी आहेत, त्याच्यावरती येणारे लास्ट इयर किंवा गेल्या 1, 2, 3 वर्षाची जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या तर इतिहासाचे किती प्रश्न आलेत, भूगोलाचे किती प्रश्न आलेत, पॉलिटीमधून किती प्रश्न आलेत, हे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर एक 2, 3, 4, 5 प्रश्न फार तर त्या विषयांवरती आलेले असतात. त्यामुळे तुम्ही त्याला अभ्यास करत असताना वेळ सुद्धा तसाच डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे 4 किंवा 5 मार्काला येणाऱ्या विषयाला जर तुम्ही 2 महिने, 3 महिने, 1 महिना, 1.5 महिना जर अभ्यास करत असाल तर हे कुठेतरी तुमचं कॅल्क्युलेशन, टाइम मॅनेजमेंटचं चुकतं असं मला वाटतं.
अगदी बरोबर. कारण का बाकीचे विषय 25-25 मार्कासाठी आहेत. त्यांना अगदी आपण जास्त टाइम दिला तर जास्त स्कोर करू शकतो. नक्की नक्की नक्कीच ओके. त्यानंतर मराठी व्याकरणावरती बोलूया आपण. तो पण सब्जेक्ट तुम्ही शिकवता? नाही, मराठी व्याकरणसाठी माझे मित्र आहेत. ते सर शिकवतात. मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 2च विषय घेतो. पण मराठी व्याकरण हा सुद्धा विषय प्रामुख्याने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ओके. मराठी व्याकरणवरती कमांड मिळवणं किंवा खरंच चांगला स्कोर आणण्यासाठी तुम्हाला खरंच खूप 3, 4, 5 महिने अतिशय प्रामाणिकपणे त्या मराठी व्याकरणावरती काम करणं गरजेचं आहे. अगदी मराठी बरोबर. व्याकरण सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय. 100 गुणांपैकी मला वाटतं अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे 25-25 75 मार्काचा सिलेबस असा आहे जिथे तुम्ही स्कोर करू शकता आणि हे 3च विषय तुम्हाला सिलेक्शनसाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरतात. त्यामुळे या विषयांकडे मुलांनी मला वाटतं प्रामुख्याने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि याचं प्रिपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ओके. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर असतात ते किती इम्पॉर्टंट ठरतात? नक्कीच अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर ज्याला आपण PYQ म्हणतो किंवा गेल्या 1, 2, 3, 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सांगत असतात की या वर्षी येणारा पेपर हा नक्की याचा ट्रेंड कोणत्या साईडला चाललेला आहे, म्हणजे डिफिकल्टी लेवल कशी वाढते, अंकगणिताची लेवल कशी वाढते, बुद्धिमत्तेचे येणारे प्रश्न कसे बदलत आहेत, मराठी व्याकरणामध्ये प्रश्नांची खोली डेप्थ लेवल आहे ही कशी अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. यासाठी तुम्ही MPSCला येणारे प्रश्न असतील, तुमच्या पोलीस भरतीला येणारे प्रश्न असतील मराठी व्याकरणचे वगैरे, हे तुम्ही जर हाताळलेत तर PYQ मधून नक्कीच तुम्हाला एक चांगलं आउटपुट काढता येईल असं मला खात्रीशीर वाटतं. ओके. तर सर ह्या दोन्ही म्हणजे ग्राउंड मैदानी आणि लेखी ह्या दोघांसाठी मुलांनी किती किती वेळ काढला पाहिजे दिवसातून? अगदी बरोबर. मला वाटतं गणेश, आपण दिवसाला जसं मी अभ्यास करत होतो त्यावेळी जर या दिवसाच्या 24 तासाला ब्रेक करायचं झालं की तुमचं प्लॅनिंग करायचं झालं विद्यार्थ्यांचं, तर ते 3 सेक्टरमध्ये असलं पाहिजे किंवा 3 तुकड्यांमध्ये तुम्ही मला वाटतं त्याला डिवाइड केलं पाहिजे आणि त्यानुसार प्लॅन केलं पाहिजे. जसं मी मगाशी प्रामुख्याने उल्लेख केला की स्लीप आणि डाएटचा प्रश्न तू विचारला त्यावेळेस स्लीप किती इम्पॉर्टन्स आहे, तर ती 8 तासाची झोप, 7 ते 8 तासाची झोप पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याने अवश्य घ्यावी. मग ती 6+2 आणि 7+1 अशी कशी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार घ्या, परंतु 8 तासाची स्लीप घ्या. त्यानंतर 8-8 तासाचे 2 अजून सेक्टर उरले. 24 तासाला आपण 8-8 तासाच्या 3 तुकड्यांमध्ये डिवाइड करू शकतो. 8 तासाचा पहिला स्लीपचा एक टास्क असेल. दुसरा 8 तासाचा तुमचं ग्राउंड एक 3-3.5 तास किंवा 2 ते 2.5-3 तासाचं ग्राउंडची प्रॅक्टिस मला वाटतं दररोज चालते. ते आणि त्यानंतर तुमचं जाणं येणं, ट्रॅव्हलिंग किंवा तुमच्या नैसर्गिक विधी, तुमच्या दिवसभराची अजून काही ॲक्टिव्हिटीज असतील. थोडंसं आत्ता यंग जनरेशनचं बोलायचं झालं तर मोबाईल, TV वगैरे या गोष्टींशी ते थोडेसे ॲडिक्ट आहेत. तर तो सगळा टाईम पकडला तर तो एक 8 तासाचा सेक्टर झाला. आणि उरलेला 8 तासाचा जो एक तिसरा सेक्टर आहे तो मला वाटतं लेखी परीक्षेसाठी इम्पॉर्टन्स आहे. मग त्याला तुम्ही 4-4 तासाच्या 2 सेक्टरमध्ये तोडा किंवा 3-3 तास आणि 2 तास अशा 3 सेक्टरमध्ये तोडा. परंतु तो 8 तासाचा अभ्यासाचा नियमित दररोजपणे तुमच्या शेड्यूलमध्ये असणारा हा पार्ट असला पाहिजे. त्यामुळे आपण प्रामुख्याने 3 सेक्टर सांगितले. एक 8 तास तुमची रेस्ट असेल, दुसऱ्या 8 तासामध्ये तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी, ग्राउंड प्रॅक्टिस आणि तुमचं ट्रॅव्हलिंग टाइम आणि इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील आणि तिसऱ्या 8 तासाचा असेल तो तुमच्या लेखी परीक्षेसाठी असलेला असेल. अशा 3 सेक्टरमध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवसाला जर डिवाइड केलं तर ते तुमच्यासाठी प्रिपरेशन करणं सहज आणि सोपं होईल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यानंतर जर आता समजा एखाद्या मुलाला भरती व्हायचं आहे, त्याला पोलीसमध्ये जायचं आहे, त्यांनी कधीपासून सुरुवात केली पाहिजे? किती वर्ष आधीपासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष? नाही, 2 वर्ष 3 वर्ष करण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं 1 वर्ष 10 महिने ते 12 महिने जर तुम्ही प्रॉपर आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे असं 8-8 तासाच्या शेड्यूल प्रमाणे जर दिवसाला दररोज डेडिकेटिव्हली प्रामाणिक डिसिप्लिनमध्ये जर खरंच अभ्यास केलात तर आउटपुट येणं, तुमचा रिझल्ट येणं निश्चित होईल. 1 वर्ष प्रामुख्याने जर प्रामाणिकपणे दुसऱ्या कोणत्याही ऍक्टिव्हिटी न करता पोलीस भरतीसाठी तुम्ही दिलं तर ते नक्की तुम्ही तिथे यशस्वी व्हाल असं मला वाटतं. ओके. तर आता समजा पोलीस भरती झाली, कोणीही पोलीस झालं याच्यामधलं, तर त्यानंतर त्यांचा शेड्यूल कसा असेल? पोलीस भरती झाल्यानंतर त्यांचा दिवसाचा पहिला दिवस कसा असेल? पोलीस भरती झाल्यानंतर ट्रेनिंगला हजर होतील. मला वाटतं हेडक्वार्टरला त्यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर ते मुख्य PTC मध्ये मला वाटतं ट्रेनिंगला जातील आणि मेन PTCला गेले असेल किंवा इथे हेडक्वार्टरला ते हजर झाल्यानंतर त्यांचा ट्रेनिंगचा शेड्यूल जो असतो हा सकाळी फिजिकल ऍक्टिव्हिटीने चालू होतो. तिथे ग्राउंड वर्कआउट, त्यांचं PT आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्यानंतर त्यांना लॉचं, कायद्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा दुपारी ग्राउंडवरती आणि परेड वगैरे या गोष्टी शिकवल्या जातात. असं एकंदर दिवसभराचं सकाळी 5:30-6 वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी 7:45-8 वाजेपर्यंतचं शेड्यूल असतं. पूर्ण दिवसभर त्यांचा
काम असतं बोलायला. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ओके. ते पीटीसी मध्ये म्हणजे ते एखाद्या ठिकाणी सर्व जसं ट्रेनिंगसाठी जातात येस, तेव्हा पोलीस ट्रेनिंग जाणार. सेंटरमध्ये हे शेड्यूल असतं आणि त्यानंतर आल्यानंतर कर्तव्याच्या ठिकाणी वेगळं शेड्यूल असतं. ओके. मग कर्तव्याच्या ठिकाणी जेव्हा येतात हं. तेव्हा एखादा पोलिसाचा दिवस कसा असतो? कर्तव्याच्या ठिकाणी आल्यानंतर ट्रेनिंगवरून मला वाटतं तो पोलीस खऱ्या अर्थाने प्रायव्हेट म्हणजे अगदी घरी काम करणारा मुलगा हा पोलीस दलाची ट्रेनिंग केल्यानंतर खऱ्या अर्थाने परिपक्व झालेला असतो असं मला वाटतं. कारण ते 9 महिन्याचं ट्रेनिंग आहे जे त्या मुलाला अतिशय परिपक्व करतं किंवा पोलीस दलामध्ये खरंच नोकरी करण्यासाठी सक्षम बनवतं असं मला खूप आवर्जून वाटतं. एवढी सुंदर पद्धतीची ट्रेनिंग आपल्या पोलीस दलामध्ये दिली जाते. हं. आणि पोलीस दलामध्ये आल्यानंतर त्याला मला वाटतं अतिशय म्हणजे दिवसभराचं जे शेड्यूल असतं हे 12 तासाची ड्युटी करत असताना थोडं चॅलेंजिंग असतं. कारण ट्रेनिंग सेंटरमध्ये एक रेग्युलर रुटीन लाईफ शेड्यूल झालेलं असतं आणि कर्तव्याच्या ठिकाणी प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण नोकरी करतो त्यावेळी त्याला अदर्स भरपूर ॲक्टिव्हिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी नोकरी करत असताना चॅलेंजेस येत असतात. त्यामुळे 12 तासाचं शेड्यूल दिवसभराचं ऑन अँड ॲव्हरेज त्याचं दिवसभराचं असतं कर्तव्याच्या ठिकाणी. म्हणजे 12 तास कंटिन्युअसली काय टायमिंग नसतो, काही नसतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही जेव्हा भरती होऊन पहिल्यांदा पोस्टिंग झाली तुमची, त्यानंतरचा म्हणजे त्यानंतरचे दिवस तुमचे कसे होते? स्टार्टिंगचे, सुरुवातीचे, इनिशियल दिवस? आमची 2011 साली ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी ट्रेनिंगवरून आलो त्यावेळी मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्हाला पोलीस स्टेशन मिळाले होते ग्रॅज्युएट्स असल्यामुळे. माझं स्वतःचं BSc झालेलं असल्यामुळे ग्रॅज्युएटमध्ये आम्हाला पोलीस स्टेशन मिळाले. पोलीस स्टेशन मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनचा पहिलाच दिवस हा अतिशय म्हणजे भीती सांगण्यासारखा असते होता. का मनात ती एक थोडीशी? भले पोलीस आहे आपण, पण जेव्हा आपण पोलीस स्टेशनला जातो तेव्हा भीती असते मनात? नाही, भीती अशी नसते. फक्त नवीन कामांचा आपल्याला अनुभव नसल्याने आपल्या मनामध्ये थोडीशी अशी म्हणजे क्युरिओसिटी पण असते. कसं असेल हे काम, कसं असेल? जिज्ञासा असते आपल्यामध्ये की शिकायला आपल्याला मिळेल नवीन गोष्टी. आणि भरपूर पोलीस स्टेशन लेव्हलला तुम्ही काम करत असता. याला पोलीस खात्याचं खरंच बॅकबोन म्हणण्याचं कारण हा अनुभव ज्यावेळी पोलीस स्टेशन केलं त्यावेळी कळाला की तिथे खरं ग्राउंड लेव्हलला काम चालतं. तिथे खऱ्या लेव्हलला म्हणजे कोर पोलिसिंग काय असतं हे तुम्हाला पोलीस स्टेशनला शिकायला मिळेल. अगदी आणि बरोबर. हा अनुभव ज्यावेळी आमच्या वाट्याला आला त्यावेळी खरोखर म्हणजे स्वतःला अभिमानास्पद किंवा कौतुकास्पद वाटलं की आपण या दलामध्ये भरती झालोय आणि एवढे लोकांसाठी आपल्याला ही सेवा खरंच करायला मिळते ह्याचं खरोखर खूप म्हणजे एक चांगला प्राऊड फील झाला स्वतःवरती अगदी बरोबर. हे काम करत असताना. कारण का आपण जेव्हा शिक्षण घेत असतो किंवा पोलीस बनण्यासाठी आपण जेव्हा रायटिंगची एक्झामची तयारी करत असतो किंवा मैदानी असो, त्यावेळेला हे काही एक्सपिरियन्स नसतात आपल्याकडे. जेव्हा आपण पोलीस बनतो, जातो, तेव्हा पूर्ण ते पलट म्हणजे बोलतो आपण आलटापलट झालेली असते. आपण करत वेगळं आलेलो असतो अगदी आतापर्यंत. बरोबर, अगदी अगदी जेव्हा बरोबर. पोलीस स्टेशनला जातो तेव्हा पूर्ण वेगळं होऊन जातं. नक्कीच, नक्कीच. आपलं तिकडचं शिक्षण routine पण असेल एकदम किंवा वेगळा. ट्रेनिंग असेल गणेश, हे एक ठराविक उंचीपर्यंत आपल्याला मला वाटतं म्हणजे एक ठराविक लेव्हलपर्यंत आपली उंची वाढवून देऊ शकतं. आपलं शिक्षण असेल किंवा जे काही आपण ट्रेनिंग घेतो. परंतु खरा अनुभव हा तुम्हाला प्रॅक्टिकल नोकरीतून करत असताना जो येतो याच्यातून तुम्ही घडत असता. यामधून तुम्हाला कळतं की खरंच पब्लिकला आपण किती हेल्पफुल असतो किंवा लोकांपर्यंत आपण किती आपली मदत करू शकतो. म्हणजे एक साधा पोलीस कॉन्स्टेबल किंवा अंमलदार असेल ते अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत काम करत असताना खरंच पोलिसिंग का आवश्यक आहे किंवा खरंच लोकांपर्यंत आपण पोहोचणं का गरजेचं आहे आणि पोलीस ज्यावेळी नोकरी करत असतात त्यावेळी लोकांपर्यंत आपण काय काय माध्यमातून काम करू शकतो हे तुम्हाला प्रॅक्टिकल लेवलला कळतं आणि प्रॅक्टिकल अनुभव त्यासाठी मला वाटतं जास्त महत्वाचा आहे. तुमचा असा एखादा अनुभव जिथे असं तुम्हाला स्वतःला फील झालं की यार प्राऊड वाटतंय मला मी पोलीस असल्याचा? अच्छा. असा एक अनुभव होता. पोलीस स्टेशनला मी हजर झालेला मला वाटतं पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच हा अनुभव माझ्या वाट्याला आला असेल. म्हणजे पोलीस स्टेशनला काम करत असताना अगदी एक म्हणजे हॉटेलवरती एका आम्ही कारवाई करायला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गेलो होतो. तर तिथे अतिशय म्हणजे मला वाटतं एक 11-12 वर्षाची मुलं वगैरे काम करत होती आणि त्यांच्यावरती जी काही लीगल कारवाई असते ती त्या याच्यावरती आम्ही कारवाई केली होती. पण त्यावेळी त्या मुलांना पाहिल्यानंतर वाटलं की 11-12 वर्षाच्या मुलांना जर अशी कामं करण्यासाठी जर आपला समाज किंवा आपले लोकं असतील, कोणी असेल तर ते प्रवृत्त करत असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्यांच्यावर कारवाई करून ज्यावेळी त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे परत सुपूर्द केलं, त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहून असं वाटलं की खरंच आपण पोलिसिंग जे काम करतोय किंवा जे पोलिसांच्या या पोलीस दलामधून आपण हे काम करू शकतो हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. त्या बरोबर. मुलांना शिक्षणाची गरज होती आणि त्याच्याऐवजी त्यांना तिथे कामावरती नोकरीला त्यांच्याकडून काम राबवून घेतलं जात होतं आणि हे आपल्या निदर्शनास आल्यानंतर आपण तो मार्ग कुठेतरी त्यांना परत आणून त्यांच्या शिक्षणासाठी असेल किंवा त्यांच्या पुढच्या आईवडिलांकडे सुपूर्द करणं असेल यासाठी आपलं पोलिसिंग इथे काम करतंय आणि एवढी चांगली कामं आपण या माध्यमातून करू शकतो हे ज्यावेळी अनुभवाला आलं त्यावेळी स्वतःला खरंच खूप प्राऊड फील झालं. अगदी बरोबर. खूप छान वाटलं.
कारण आपण स्वतःवरून फील करू शकतो की 11-12 वर्षाचे जर मुलं कामं करतायत त्यांना आपण जाऊन बोलतो ना एक स्वातंत्र्य देतो असं होतं. अगदी ते बरोबर. कुठल्या ना कुठल्या गरजेनुसार काम करत होते, कोणाच्या दबावासाठी काम करत असतील. नक्की, नक्कीच. घरची परिस्थिती असते किंवा काही अडचणी असतील किंवा त्यांच्या दुसऱ्या काही अडचणी असतील. परंतु त्या वयात मला वाटतं मुलांना शिक्षण हे देणं खूप गरजेचं आहे. परंतु नाईलाजास्तव त्यांच्याकडून तशी राबवून कामं करून घेतली जातात म्हणा किंवा ती मुलं किंवा त्यांच्या घरातले पालकसुद्धा कदाचित पाठवत असतील, असंही काहीतरी असेल. परंतु या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी स्वतः पाहतो, त्यावेळी अतिशय मनाला दुःख होतं आणि तिथून पुन्हा त्या मुलांना घेऊन एका चांगल्या ट्रॅकवरती जर आपण सक्षम पोलीस दलाच्या मार्फतीने काम करू शकत असू, तर ही नक्कीच कौतुकास्पद किंवा अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला खूप नक्की छान. वाटतं. खूप छान सर. एवढं चांगलं काम करताय. तुम्ही तुम्ही आहात सर्वे म्हणून अख्खी मुंबई सुरक्षित आहे असं बोलू शकतो आपण. दुसरं काही नाहीये. तसाच असा दुसरा एखादा अनुभव जे तुमच्या स्टुडंट्स, विद्यार्थ्यांकडून आलेला तुम्हाला, की तुमचे विद्यार्थी भरती झाल्यावर तुम्हाला येत असतील भेटायला. नक्की. तेव्हा कसा फील होतो? अतिशय छान, अतिशय छान. खरंच खूप प्राउड फील होतं, की माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो, की ज्यावेळी एक विद्यार्थी माझा हा पोलीस दलात रुजू झालेला असो किंवा त्याचं सिलेक्शन होतं, मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्याचं संपूर्ण कुटुंब, मी हं. आवर्जून सांगतोय, त्याचं संपूर्ण कुटुंब हे स्टँड घेत असतं किंवा त्यांना आधार मिळत असतो. कारण एका घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी लागणं, ह्याचा हं. इम्पोर्टन्स काय आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि ज्यावेळी खरंच नोकरीला एखाद्या सरकारी नोकरीला आपल्या घरात कोणी मुलगा-मुलगी नसेल, तर त्यावेळी घरावरती काय प्रेशर असतो किंवा फॅमिलीवरती काय प्रेशर असतो, यासुद्धा अनुभवातून मी गेलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं सरकारी नोकरी लागल्यानंतर एखादा मुलगा-मुलगी ज्यावेळी मला भेटायला येतात, तेव्हा मला खरंच खूप अभिमान वाटतो, की याचं कुटुंब आता काहीतरी स्ट्राँगली स्टँड घेईल. एखादा भावनिक क्षण मला सांगा तुमच्यातला असा कुठला भावनिक क्षण होता का? की कोणी येऊन रडलंय तुमच्या समोर असं, की खूप म्हणजे त्यांच्या डोळ्यात दिसतं अक्षरशः आपल्याला. हां. असा कुठला क्षण होता का? हो, असे बरेच क्षण आले. कारण मी गेल्या 10-10.5 वर्ष जे काही पोलीस भरती होण्यासाठी मार्गदर्शन करतोय, त्यावेळी माझ्याकडे आलेले, मी कुठेही या गोष्टींची ॲडव्हर्टाइज करत नाही, कुठेही काही करत नाही. जी मुलं प्रामाणिकपणे आपल्याकडे माउथ पब्लिसिटीने येत आहेत, यांना मार्गदर्शन करण्याचं अतिशय निस्वार्थीपणे आपण काम करतो. तर माझ्याकडे आलेल्या मुलांपैकी, विद्यार्थ्यांपैकी बरीच मुलं ही अतिशय म्हणजे म्हणजे मला त्यांना डिस्क्रिमिनेट नाही करायचं किंवा मला असं कुठेही त्यांना दुखवायचं नाहीये. परंतु अतिशय म्हणजे ज्यांना 2 टाईम खाण्याची सुद्धा अडचण आहेत, असे म्हणजे इकॉनॉमिकली एवढं वीक वीक असणाऱ्या असणार. कुटुंबातून सुद्धा बरेच मुलं येत असतात आणि त्यांना सपोर्ट करायला आपल्याला या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मिळतोय, हे खूप अभिमानास्पद मला वाटतं. आणि त्यांना सपोर्ट केल्यानंतर त्याचं सिलेक्शन ज्यावेळी होतं, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. खूप छान आहे, खूप छान. त्यामुळे हा अनुभव खूप भावनिक असतो किंवा त्या मुलाला ज्यावेळी नोकरी लागते, की ज्याच्या घरामध्ये खरंच खूप आवश्यकता आहे. म्हणजे 2 टाईम खायला अन्न नाही, याच्यापेक्षा अजून दुर्दैवी अवस्था काय असू काय शकते. असू शकतं? आणि अशा मुलांना आपण मार्गदर्शन करतोय किंवा आपलं नॉलेज किंवा आपलं ज्ञान पोहोचवतोय आणि त्यातून त्याचं सिलेक्शन होतंय, हे मला वाटतं नक्कीच खूप खूप चांगली गोष्ट खूप आहे. किंवा चांगली गोष्ट त्या आहे. मुलाला किंवा त्या सिलेक्शन झालेल्या अशा परिस्थितीतून आलेल्या मुलांना पाहताना खूप म्हणजे छान त्या वाटतं, मुलांना पण अभिमानास्पद जाणीव वाटतं. असेल, की बाबा आपण कुठून आलोय, आपलं मूळ काय आहे? नक्की. आपलं परिस्थितीची जाणीव ही मुलांना नक्की असते हं. आणि त्या परिस्थितीमुळेच मला वाटतं कदाचित त्या अडचणींमुळे किंवा तशा परिस्थितीमध्येच खरी मुलं घडतात, असं घडतात. माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे ही परिस्थिती जर त्या मुलांवर असेल, ही वाईट वेळ जर त्या मुलांवर असेल, तर मी नक्की आवर्जून सांगेन, की त्याचं नशीब आहे आणि त्यामुळेच तो मुलगा किंवा ती मुलगी घडतीये आणि त्यातूनच मुलं सार्थकपणे यशस्वी झालेली मी पाहिलेली आहेत. आपण किती वेळा असं बोलतात ना, की जर तुमची परिस्थिती एवढ्या हलाखीची आहे ना, तर तुम्ही जन्म त्यासाठीच घेतलाय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुमच्या ही आई-वडिलांना परिस्थिती बदलण्याचीच ताकद तुमच्यामध्ये असते. फक्त तुम्ही तुमच्यामधली ताकद ओळखली ओळखली पाहिजे पाहिजे. आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तुम्ही 100% परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणार, असा माझा आत्मविश्वास आहे. खूप छान सर. तर कधी तुम्हाला असं पोलिसमध्ये तुम्ही आहात किंवा हे कुठलाही तुमचा 11 वर्षाचा जो काही करिअर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलंय का, की खूप फ्रस्ट्रेट झालात तुम्ही, की यार नको झालंय आता, असं कधी झालंय का? फ्रस्ट्रेट असं नाही म्हणता येणार गणेश, पण चॅलेंजेस नेहमी समोर असतात पोलीस दलामध्ये काम करत असताना. म्हणजे आपले बरेच आता हिंदू सण सांगायचे झाले तर आता गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, होळी असेल, या प्रत्येक सणांना मला वाटतं आपले शासकीय कर्मचारी यांना सुट्टी असते. पण पोलीस दल हे एकमेव दल असं आहे, की जे सणांच्या दिवशी मला वाटतं उलट जास्त वेळ जास्त कार्यरत काम असतं करतात. किंवा कर्तव्यावर असतं. त्यामुळे फ्रस्ट्रेट असं नाही म्हणणार, परंतु एक पॅनिकनेस किंवा रिटायर्डनेस येतो आणि कुठेतरी आपण या पूर्ण कामाच्या दगदगीमध्ये म्हणजे गणेशोत्सवासारखे असे एवढे मोठे उत्सव आपल्या मुंबईमध्ये सेलिब्रेट केले जातात. म्हणजे उत्सव पार पाडले जातात, की पोलिसांना अगदी 1-1, 2-2 दिवस सुद्धा कर्तव्यावर शेवटच्या 11व्या दिवशी असेल, राहावं 7व्या दिवशीचं लागतं. विसर्जन असेल, थांबावं लागतं आणि ती त्यांची जबाबदारी आणि त्यांनी जबाबदारीने ते थांबलं पण पाहिजे आणि पोलीस थांबतात देखील, हे मी आवर्जून नक्की सांगेन. हं. पण त्यावेळी ज्यावेळी आपण 24 तास, 48 तास कुठेतरी कर्तव्यावर थांबलेलो असतो,
त्यावेळी कुठेतरी विश्रांतीसाठी 5-10 मिनिटं बसलेलं असताना पब्लिक आपला कुठेतरी एखादा फोटो काढणं आलं किंवा समोर कुठेतरी आपल्याबरोबर वादविवाद घालणं आलं किंवा कशावरती आर्ग्युमेंट होणं आलं, तर त्यावेळी लोकांना म्हणजे समोर काय झालंय हे त्या पाठीमागचा बॅकग्राऊंड माहीत नसतो. त्यांना फक्त पोलीस म्हणून समोर एकच गोष्ट दिसत असते, की हे इथे बसलेत. कुठेतरी ट्रॅफिक जाम झालंय आणि हे इथे 5-10 मिनिटं बसलेत. परंतु त्याच्या अगोदर तो पोलीस 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास उभा होता का कर्तव्य करत असताना याची काही पार्श्वभूमी माहीत नसताना पब्लिकशी कम्युनिकेशन होताना बऱ्याच आर्ग्युमेंट होतात किंवा असे अनुभव वाटायला येतात. त्यावेळी तो पॅनिकनेस किंवा स्ट्रेस येतो. परंतु अशा वेळी आपल्या अंगावरची असलेली वर्दी ज्यावेळी आपल्याला जबाबदारीची आठवण करून देते, की नाही आपण पोलीस आहोत. त्यांना जरी माहीत नसलं तरी आपण आपल्या संयमाने किंवा पेशन्सफुलीच या गोष्टीला, या घटनेला हाताळलं पाहिजे. त्यावेळी अगदी बरोबर. ते सफर करताना अनुभवलेल्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर आहे. खूप सोशल मीडियावरती व्हायरल होतात गोष्टी, की पोलीस असे करतात, बसलेत, काम नाही करत आहेत, काय नाही. पण त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड कोणाला माहिती नसतो. अगदी बरोबर, अगदी 24 बरोबर. तास, 48 तास, 72 तास ड्युटी होते. आता लास्ट मला एक इन्सिडेंट सांगायला आवर्जून आवडेल. आता लास्ट आपल्या इथे जेव्हा क्रिकेटचे मॅचेस होतात, वर्ल्ड कप जिंकतो, तेव्हा परेड निघते आपल्या ह्याची कुठून मरीन्स लाईन वरून. मरीन लाईन्स. पूर्ण टीम येते, सेलिब्रेट करते, वानखेडे लाखोंची स्टेडियम. गर्दी असते. अगदी बरोबर. पण एकही असा इन्सिडेंट होत नाही की कोणाला दगा झालाय, काय झालंय, मारलंय, मारामारी झालीये किंवा काही होत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने त्या मॉबचं मॅनेजमेंट केलं Management जातं. केलं पोलीस जातं. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी खरंच खूप म्हणजे आणि ते मला माझ्या- आवर्जून मला पण मी सांगायला आवडेल. काय त्यांना सांगू म्हणजे बोलू इच्छितो, पण हम्म. तरी सुद्धा मी सांगेन की खरंच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर पद्धतीने हे बंदोबस्त असतील किंवा मॉप असतील यांना हँडल केलं जातं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी सेन्सिटिव्ह एवढ्या प्लेसेसमध्ये काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीने वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करत असतात मार्गदर्शन. आणि अंमलदारांकडून काम करून घेत असतात. अगदी आणि बरोबर. अंमलदार सुद्धा तेवढ्याच रिस्पॉन्सिबिलिटीने मला वाटतं या गोष्टींना हाताळतात. हाताळतात. बरोबर. आता आवर्जून मी एक गोष्ट सांगेल, तो जो काही मॉब असतो, परेड असते, ती 1 दिवस असते. अगदी बरोबर. बरोबर. हम्म. म्हणजे तिथे बस येणार, क्रिकेटच बसणार त्याच्यावरती आणि जाणार वगैरे, सर्व रॅली निघणार. बरोबर. पण त्याच्या आधीची तयारी हा. किती असते ती पोलिसांनाच माहिती अगदी असते. बरोबर, अगदी बरोबर. त्याचा रिहर्सल बंदोबस्त सुद्धा झालेला असतो, त्याच्या अगोदर बंदोबस्त झालेला असतो, त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ सर्व मॉब डिस्पर्स होईपर्यंत, सगळे लोक घरी जाईपर्यंत तिथे पोलिसांना येतात. थांबायचं आलं, त्या जबाबदारी आहेत. या सगळ्या गोष्टीतून पोलिसांना खूप नक्कीच जबाबदारी जावं असते. लागतं. मुंबई पोलीस भरपूर वेगळं काम करतात. लास्ट इयर आरसीबी मॅच जिंकली होती तेव्हा तिकडे आरसीबी बँगलोरला काढलं होतं त्यांनी, तो त्यांचा रॅली काढली. रॅली काढली होती. किती जणांचा मृत्यू झाला होता अगदी, त्याच्यामध्ये. अगदी, अगदी. आणि आपल्या इथे एवढे मोठे सण साजरे होतात. हा, म्हणजे अगदी 1983चा वर्ल्ड कप असेल, MS धोनी यांनी 2011 साली आपला इंडियाने जिंकलेला वर्ल्ड कप असेल, किंवा त्यानंतर बऱ्याचशा अशा टुर्नामेंट्स, T20चा वर्ल्ड कप आपण जिंकला, रोहित शर्मा आणि टीम यांची आपण पाहिली. अतिशय मोठ्या रॅली मुंबईमध्ये निघल्या जातात. पण खरंच मी आवर्जून सांगेन की मुंबई पोलीस खूप 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 चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे या घटनेला किंवा या गोष्टींना हाताळत असतात. आणि अजून एक नमूद करायचं वाटेल की फक्त हिंदू सणच नाही आपण हे करत. नाही, हिंदू कुठलाही सण असू दे, कोणतेही सण असू कोणत्याही दे. धर्माचा सण असू मुंबईमध्ये दे, सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत, आणि सगळ्याच सणांना, सगळ्याच गोष्टींना मुंबई पोलीस खूप सेन्सिटिव्हली आणि Sensitively अतिशय काळजीपूर्वक हाताळत असतात आणि तेवढ्याच जबाबदारीने हाताळत असतात. इथे कोणत्याही जाती धर्म पंथाचं डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही. मुंबई पोलीस खरंच खूप सेन्सिटिव्ह आणि अतिशय विनम्रपणे काम करत असतात. खूप चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माच्या पंथांना आपण सपोर्ट करत असतो किंवा आपली जबाबदारी पार पाडत असतो. पार पडत असतात. अगदी छान, खूप छान सर. पण जे मुलं भरती होण्यासाठी तयारी करतायत, तर हे आपण पाहिलंय की खूप वेळा ग्रामीण भागातून खूप मुलं येत असतात. फक्त मुंबईतलीच नसतात. भले मुंबई पोलीससाठी भरती असो ती किंवा कुठल्याही जिल्ह्यांसाठी भरती असो, ग्रामीण भागातली मुलं खूप कष्ट घेतात. तर त्यांचा बॅकग्राऊंड पण तसा चांगला नसतो. खूप हालाकीचे पण दिवस असतात, जसं तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांची तयारी कशी असली पाहिजे किंवा त्यांना मार्गदर्शन काय कराल? नक्कीच. या ठिकाणी मला सांगायला नक्की आवडेल की ग्रामीण भागातील मुलं पण असतात. हा पण या वाक्यातला जर आपण काढून टाकला तर मी आवर्जून सांगेन की ग्रामीण भागातलीच मुलं जास्त मुंबई शहरमध्ये भरती होतात. अगदी मी 2011 साली भरती झालेला असेल किंवा त्याच्या अगोदर 2005 साली ओपन भरती ज्यावेळी झाली तेव्हापासून जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागातलीच मुलं जास्त प्रमाणात मुंबई शहर किंवा इतर शहरांमध्ये किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा भरती होत आहेत. कारण ती मुलं अतिशय नाजूक परिस्थितीतून आलेली असतात आणि खूप घरचा बॅकग्राऊंड मला वाटतं अतिशय सर्वसामान्य पद्धतीने असल्यामुळे त्यांना मेहनतीची जास्त चिकाटीची मला वाटतं सवय आहे आणि त्यामुळे ती मुलं खूप मेहनतीने डेडिकेशन देतात, खूप प्रामाणिकपणे मेहनत करतात आणि त्यामुळे रिझल्ट जर तुम्ही पाहिला तर 100 पैकी अगदी 92, 94, 95% ही खेड्यापाड्यातलीच आपली सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलं आहेत आणि त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. या ग्रामीण भागातील मुलांच्या जिद्दीला चिकाटीला नक्कीच मनापासून सलाम आहे. त्यांनी असंच पुढे त्यांच्या जिद्दी चिकाटीने मेहनत करत राहावं आणि हा रिझल्ट असाच वाढवत राहावा असं मला आवर्जून वाटतं.
काय असा डिफरन्स झालाय की ग्रामीण भागातली मुलं इतकी मेहनत करतायत हा. आणि आपल्या शहरांमधल्या मुलांचा ती मेहनत असते ती निघून गेली, हा. असं काय झालंय काय असं? बेसिकली प्रामुख्याने गणेश सांगायचं झालं तर माझं एज्युकेशन हे शहरामध्येच झालेलं आहे. मी मुंबईमध्येच राहिलो. मी सांगितलं माझे वडील देखील पोलीस दलामध्येच होते. त्यामुळे शहरातल्या मुलांमध्ये आई वडील नोकरीला असल्यामुळे तेवढी मेहनत करण्याची वृत्ती नाहीये जेवढी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांमध्ये. हे मी स्वतः ट्रेनिंगमध्ये असताना सुद्धा अनुभवलंय. माझी जवळपास 3-3,500ची 2011ची ही बॅच असेल. त्यातले मी खरंच सांगतो 90-92-95% मुलं ही ग्रामीण भागातून आलेली आहेत. कारण ती तेवढ्या जबाबदारीने आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये आई वडील नोकरी धंद्याला नसल्यामुळे म्हणजे नोकरीला नाही आहेत, त्यामुळे ते शेतकरी कुटुंबातून आहेत किंवा सर्वसामान्य आपल्या खेड्यापाड्यातून असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी जास्त आहे आणि ती मुलं अगदी शिक्षण करत असतानाच घरातली जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची वृत्ती ही नक्कीच जास्त आहे. हे मी खात्रीशीर सांगेन की जेवढी शहरांमधल्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येत नाही नाही. भेटत. बरोबर सर, विद्यार्थ्यांनी डिसिप्लिन आणि डेडिकेशन हे कसं ठेवलं पाहिजे? डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही पोलीस दलासाठी जर या परीक्षेचा किंवा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी रुजू होण्यासाठी जर मेहनत करत असाल, परीक्षांचा अभ्यास करत असाल, तर पोलीस डिपार्टमेंट इटसेल्फ इट इज अन डिसिप्लिन फोर्स. म्हणजे हे स्वतःच एक डिसिप्लिन खातं आहे. त्यामुळे तुम्हाला जर डिसिप्लिन फोर्समध्ये जायचं आहे तर तुमच्या अंगी एखादी गोष्ट करण्याची वृत्ती कमी असेल तरी चालेल, परंतु डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर या परीक्षांसाठी तुम्हाला रोज सातत्यपूर्वक रोज सकाळी मैदानी परीक्षेचा सराव करायचा आहे, रोज लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर हे रोजचं काम रोज झालंच पाहिजे. ही डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण मी गेले 10-10.5 वर्ष झाले या माध्यमातून शिकवतोय, मुलांना मार्गदर्शन करतोय की डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही सातत्यपूर्वक या गोष्टी दररोज तुमच्या अभ्यासक्रमात येत नाहीत, दररोज सराव करत नाहीत, डिसिप्लिनमध्ये जर तुम्ही राहिलं नाहीत, तर मला वाटतं तुम्हाला यश मिळवणं कदाचित कठीण होईल. त्यामुळे डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आणि डेडिकेशन बद्दल सांगायचं झालं तर डेडिकेशन ग्रामीण भागातून येणारी मुलं असतील किंवा शहरांमधली मुलं असतील, हे गेल्या 5, 10, 12, 15 वर्षापासून 2005 पासून जर आपण पाहिलं तर खरंच खूप डेडिकेटिव्हली म्हणजे कॉम्पिटिटिव्ह अतिशय स्पर्धा मोठ्या लेवलला वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस आपण पाहतोय की लाखोंमध्ये मुलं फॉर्म भरतात. त्यामुळे प्रचंड डेडिकेशन तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे तुमच्या बाजूने असलं पाहिजे. तुम्ही कुठेही मेहनत करत असताना कमी पडता कामा नये. जर तुम्ही 10 महिने ते 12 महिने, एक वर्षभर सातत्यपूर्वक जर खरंच काम केलं, रोजच्या रोज अभ्यास, रोजच्या रोज मैदानीचा सराव, तर नक्की तुम्हाला मला वाटतं यश मिळेल. आता यश मिळेल वरून बोलतात तुम्ही, तर कधी कधी यश नाही भेटत पहिल्या अटेम्प्ट मध्ये. अगदी बरोबर. तर ते पहिल्या अटेम्प्ट नंतर दुसऱ्या अटेम्प्ट पर्यंत तो प्रवास, मेंटली प्रवास खूप कठीण असतो मुलांचा. बरोबर. कारण का त्याला एक आशा असते की मी भरती होणार. त्यावेळेला कधी कधी नाही होत फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. दुसरी अटेम्प्ट देण्यासाठी मेंटॅलिटी कशी ठेवली पाहिजे, त्या फेलियरवरून ओव्हरकम कसं केलं पाहिजे मुलांनी? या फेल्युअरला आपण फेल्युअर बोलतोय हेच कदाचित मला गणेश मान्य होत नाहीये. कारण फेल्युअर हा फेल्युअर नाहीये. तर फेल्युअर ज्याला म्हणतोय आपण, हे कदाचित आता इन शॉर्टमध्ये मी थोडंसं 1-2 मिनिटं एक्सप्लेन करून सांगतो. अगदी 15 लाख, 16 लाख, 18 लाख, 20 लाख मुलं मला वाटतं पोलीस भरतीचा फॉर्म भरत असतील ऑन एन ॲव्हरेज दरवर्षी. आणि त्यातून जागा 10,000, 12,000, 15,000, 20,000 एवढ्याच आहेत असं म्हणण्यापेक्षा उलट महाराष्ट्र शासनाने गेल्या 2-3 वर्षात कंटिन्युअसली खूप मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केलेल्या आहेत असं मी म्हणेन. परंतु 20-22 लाखातून जर 20,000 जागा असतील तर 20,001 किंवा 20,002 ज्या विद्यार्थ्याचा रँक आलाय तो नक्कीच मुलगा कमकुवत आहे किंवा फेल झालाय असं मला म्हणायला आवडणार नाही. कारण जर तुम्ही 22 लाखातून तुमचा 20,001, 20,002 रँक घेऊन येत आहे तर नक्कीच तुम्ही कॅलिबर पर्सन आहात. त्यामुळे याला फेल्युअर हा नाव नाही दिलं पाहिजे किंवा याला फेल्युअर आपण नाही म्हटलं पाहिजे. तर या फेल्युअर कडून पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या भरतीकडे जाण्यापेक्षा मी असं म्हणेन की हा अनुभव जो तुमच्या वाट्याला आलाय किंवा तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पोलीस झालेला नाही आहात, तर हा अनुभव तुम्हाला दुसऱ्या पोलीस भरतीमध्ये सक्षमपणे यशस्वी होण्यासाठी नक्कीच हेल्प करणार. त्यामुळे सेकंड टाइम ज्यावेळी तुम्ही पोलीस भरती देत असाल तर त्यावेळी तो अनुभव तुमच्या सोबत आहे आणि त्या अनुभवाने तुम्ही उतरणार आहात. त्यामुळे हा फेल्युअर नाहीये, तर हा अनुभव तुम्ही घेऊन मला वाटतं सेकंड टाइम पॉझिटिव्हली भरती दिली पाहिजे. अगदी बरं, खूप छान सांगितलं. हा फेलियर नसतो. येस, हा फेल्युअर नाहीये, पायरी आहे. हा म्हणजे आपल्याकडे म्हण आहेच की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे म्हणतात, हे तुम्हाला खरंच इथे अनुभवायला मिळेल की हे अपयश नाहीये किंवा हा फेल्युअर नाहीये, हा अनुभवच तुम्हाला उद्या मोठं करणार आहे. आणि मी माझ्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं तर आवर्जून ते तुम्हाला सांगतील की म्हणजे हा फेल्युअर ज्यावेळी तुम्हाला अनुभव वाटायला येतो ना, त्याच वेळी खरं म्हणजे तुम्हाला शिकवलं जातं किंवा मार्गदर्शन इथूनच तुम्हाला करायला सुरुवात होते किंवा इथूनच तुम्ही परिपक्व होत जातात. त्यामुळे हा फेल्युअर इम्पॉर्टंट आहे असं मी आवर्जून सांगेन. त्यामुळे त्या फेल्युअरला फेल्युअर बघू नका किंवा अपयशाला ते अपयश बघू नका. हा अनुभव आहे जो तुमच्या वाट्याला आलाय आणि त्यातूनच तुम्ही उद्या सक्षमपणे उभे राहणार आहात. अगदी बरोबर, खूप छान. कुठेतरी आपण थोडं कमी पडलोय
ते अजून थोडी मेहनत घेतली पाहिजे. येस, नक्की हेच नक्की त्याचं आहे. खूप छान. लास्ट शेवटी आमच्या जे विद्यार्थी असतील, जे विद्यार्थी बघतायत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांना काय मोटिवेशन एक थोडंसं द्याल, की त्यांना असं पंप अप झालं पाहिजे, की यार आता सरांनी खूप चांगलं सांगितलंय आम्हाला, आता खरोखर केलं पाहिजे. नक्कीच मला त्यांना सांगायला सर्व विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र टॉकच्या माध्यमातून, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, गणेश जे पण काही करतोय या माध्यमातून सांगायला नक्कीच आवडेल मला, की पोलीस भरती करत असताना पोलीस भरती ही एकमेव अशी स्पर्धा परीक्षांमध्ये असणारी परीक्षा आहे जिथे मैदानी आणि लेखी या दोन्हीही परीक्षेचा संगम आणि या दोन्ही परीक्षांचं 90% पेक्षा जास्त परफॉर्मन्स घेतल्यानंतर मिळणारं सिलेक्शन हे या दोन्हीही ठिकाणी महत्त्वाचं असणारी ही एकमेव परीक्षा असेल. त्यामुळे तुम्ही देत असलेली परीक्षा आहे पोलीस भरतीची, ही इतर कोणत्याही परीक्षांपेक्षा खरंच खूप चांगल्या पद्धतीची परीक्षा आहे. खरंच खूप चांगल्या लेवलची कॉम्पिटिशन आहे आणि ती तुम्ही देताय, ती तुम्ही देण्याचं धाडस करताय. ती देण्याचं नुसतं धाडसच करत नाही, तर त्याच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली कोणाच्या तरी तुम्ही त्या परीक्षांसाठी तयार होत आहे. तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःला कुठेही कमी लेखू नका, कारण अशी दुसरी कोणतीही एक्झाम नाही जिथे मैदानी आणि लेखी दोन्ही परीक्षांचा तेवढा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चेक केला जातो आणि सिलेक्शन घेतलं जातं. त्यामुळे पोलीस भरती सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना मी आवर्जून सांगेन की लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा तुम्ही सराव करत असताना जी परीक्षा तुम्ही देताय पोलीस भरती, ही खूप चांगल्या दर्जाची एक्झाम आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही या परीक्षांसाठी स्वतःला अजून जास्तीत जास्त तयारी करा. जास्तीत जास्त स्वतःला डेडिकेटिव्हली आणि डिसिप्लिन फोर्समध्ये घेऊन या, जेणेकरून तुमचं सिलेक्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होईल. आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी गुड विशेष देतो. तुम्हाला सगळ्यांना खूप अभिनंदन देतो किंवा तुम्हाला नक्कीच माझ्या शुभेच्छा असेल. खूप छान सर. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, की ज्यांनी कोणी एकदा जरी पोलीस भरती अटेम्प्ट जरी केली असेल ना, तो भरती झाला नाही झाला वेगळा गोष्ट आहे. अटेम्प्ट जरी केली असेल ना, तो पोलीस नाही झाला तरी ठीक आहे, पण तो एक नक्की चांगला माणूस होऊ शकतो. 100% नक्की गणेश, अगदी बरोबर बोला. कारण जर ही पोलीस भरती दिलेली जरी असेल तरी त्याला डिसिप्लिन काय असतं किंवा खरंच काय असतं पोलीस दल, किंवा खरंच काय त्या पोलीस दलाचं महत्त्व आहे समाजाप्रती काम करताना, हे त्याला त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये, कारण मैदानीची परीक्षा देत असतानाच त्याचं जे म्हणजे काय म्हणतात स्ट्रगल म्हणून आपण त्याला, किंवा तो चालू होतो की अगदी दुपारी त्याला 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता ग्राउंडवरती पळायचं असेल तरी सकाळी त्याला 6 वाजता, 5 वाजता ग्राउंडवरती एंटर केलं जातं. त्यामुळे इथून जो स्ट्रगल चालू होतो त्याला कळतं की अरे दुपारी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता जर आपल्याला मैदानी परीक्षेला धावायचं आहे तर आपल्याला सकाळी एंटर 5 वाजता, 6 वाजता केलं जातं. हा 6, 8, 9, 10 तासांचा बसण्याचा कार्यक्रम नसतो किंवा बसण्याचं जे वेटिंग केलं जातं ते टेन्शन सफर करावं लागतं. इथून मुलांना मला वाटतं घडण्यासाठी खूप मदत होईल. त्यामुळे तो मुलगा सिलेक्शन झालाय की नाही झालाय ही नंतरची गोष्ट, परंतु जर त्यांनी पोलीस भरती दिलेली असेल त्याला नक्कीच आयुष्यासाठी काही ना काहीतरी सोबत मिळत आहे. खूप छान सांगितलं सर. थँक्यू. तर सर, आता आपले विद्यार्थी आहेत, त्यांना जर तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा शिक्षण घ्यायचं असेल, पोलीस भरती व्हायचं असेल, तर ते कसे घेतील? मुंबईमध्ये गेले 10-10.5 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय. एस अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून आता आपण योद्धा करिअर अकॅडमी या नावाखाली काम करतोय. तर सर असतील किंवा मी असेल, तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आपली दादरमध्ये ब्रांच ॲक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे घनसोलीला सुद्धा आपली ब्रांच ॲक्टिव्ह आहे. आणि आपलं मार्गदर्शन मैदानीचं आहे ते शिवाजी पार्क या ठिकाणी होतं आणि लेखी परीक्षेचे क्लासेस आहेत ते दादर या ठिकाणी चालतात. ओके. म्हणजे तुम्ही पूर्ण, मला वाटतं, एक पोलिसांचा एक फौज तुम्ही रेडी करूनच सोडणार आहात. नक्की. आपल्याकडे तर नक्कीच सोडायला वाटतं मला. नक्कीच. आपल्याकडून जेवढं ज्ञान आपण मुलांना देऊ शकतो, जेवढं मार्गदर्शन करू शकतो, हे नक्कीच आपण आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याच्या एका प्रामाणिकपणे हेतूने आपण या ठिकाणी काम करतोय. आणि मला वाटतं ते आपण बरेच वर्ष झालं हे पोहोचवतोय विद्यार्थ्यांपर्यंत. हे विद्यार्थ्यांना माहिती असेलच. इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे काम करतच राहू अशी इच्छा इथे व्यक्त करतो. खूप छान सर. परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो तुम्ही मच. आलात. खूप तुमचा म्हणजे 10-11 वर्षाचा जो एक्सपिरियन्स होता तुम्ही शेअर केलात आमच्या विद्यार्थ्यांसोबत. त्यांना पण खूप चांगलं वाटलं असेल. अजून काही असेल, तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची अकॅडमी आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. काही तुमचे डाऊट्स असेल तरी पण तुम्ही विचारू शकता, त्याच्यावरती उत्तर तुम्हाला भेटेल. नक्की सर, आवडतं घेतो. यस, नक्की. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप धन्यवाद. बघत राहा MH टॉक्स.